जबाबदारी असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं यंदा 246 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 184 आरक्षित विशेष आणि 62 अनारक्षित मेमू विशेष ट्रेनचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुण्यातून सावंतवाडी, रत्नागिरी आणि मडगाव या स्थानकांवर या विशेष गाड्या धावतील. यंदा CSMTवरून 98, LTTहून 76, पुण्याहून 10 तर 62 अनारक्षित विशेष गाड्या अशा एकूण 246 गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 1 ऑगस्टपासून काही गाड्यांचं तर 2 ऑगस्टपासून LTT मडगाव विशेष गाड्यांचं आणि 3 ऑगस्टपासून उर्वरित विशेष गाड्यांचं आरक्षण सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीटं UTS प्रणालीद्वारे उपलब्ध असतील. प्रवासी रेल1, IRCTC तसंच NTES ॲपवरून तिकीट आरक्षण करू शकतील. ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत